नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील दक्षिण भारत सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण रामेश्वरम ते मदुराई असा प्रवास ट्रॅव्हलनं केला. रात्री आपण या ठिकाणी मदुराईला, रात्री म्हणण्यापेक्षा सायंकाळी झालो. मदुराई म्हटलं की मीनाक्षी टेम्पल हे जगप्रसिद्ध आहे आणि खूप भव्य दिव्य असं हे टेम्पल आहे. या ठिकाणी आपण काल आलेलो आहोत आणि आपण रात्रीच दर्शन पण घेतलेलं आहे आणि संपूर्ण परिसराला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी आपण बाहेर निघालेलो आहोत आणि हा परिसर तुम्हाला सुद्धा आपण दाखवणार आहोत. तर मित्रांनो, आजूबाजूला संपूर्ण सराफा लाईन आहे आणि इथून डाव्या बाजूला आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. इकडल्या बाजूला मंदिराचं पहिलं प्रवेशद्वार आहे. पुन्हा एकदा आपल्यासोबत सवय सर आहेत आणि हा माणूस म्हणजे संपूर्ण इथला परिसर माझ्यापेक्षा त्यांनी 2 वेळेस एक्सप्लोअर केला. आणि समोरचा दरवाजा कोणता आहे? हा साऊथ टॉवर. Friends, good morning to all of you. We are in Madurai and we are enjoying the Madurai temple. Okay. So once again, good morning, and my humble request for to you, please share and subscribe this channel. Comments also. ओके, थँक्यू. तर समोरील जे साऊथ दक्षिण दरवाजा आहे, तर याच्यावरती आपण अगदी भव्य असा दरवाजा आहे. याच्यावरती दृष्टिक्षेप टाकूया पहा. या दक्षिण दरवाजातूनच दर्शनासाठी एंट्री मिळते, बरोबर आहे ना? Yes sir, yes. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे 4 doors are open for everyone. एव्हरीवन, प्रत्येक 4 दरवाजे ओपन आहे सर्वांसाठी. मी मराठी ट्रान्सलेट करून सांगतो. आणि म्हणजे मंडळी, या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर दर्शनासाठी सकाळी थोडीशी गर्दी कमी असते, परंतु दुपारी किंवा सायंकाळी जर गेलो आपण, काल आपण रात्री गेलो सर, किती गर्दी होती, जवळपास 2.5 तासही लागले असतील. तर तुम्ही जर येणार असाल तर अर्ली मॉर्निंग या, तर दर्शन खूप लवकर 4 वाजता 5 वाजता तुम्ही येऊ शकता. एकंदरीत आता आपण निघालेलो आहोत दक्षिण द्वाराकडून पश्चिम द्वाराकडे आपण, आणि पश्चिम द्वाराकडून असंच राऊंड मारून आपण मंदिराला म्हणजे सर्वच दरवाजे पाहणार आहोत. साऊथ दरवाजाकडून आपण आता उजवीकडे निघालेलो आहोत पश्चिम द्वाराकडे. या मंदिराचा सर्वात महत्त्वाचा पार्ट जर म्हटलं तर हे मंदिर जवळजवळ 20 एकरमध्ये आहेत. म्हणजे प्रॉपर मंदिराचा जो एरिया आहे तो 16 एकरचा आणि पूर्ण टोटल एरिया 20 एकरचा आहे. म्हणजे एवढं भव्य असं मंदिर आपल्याला भारतामधलं हे सर्वात मोठ्या मंदिरापैकी एक असेल. आता आपण पश्चिम दरवाजाकडे आलेलो आहोत. जवळपास 100 ते 125 किलोमीटर कोडाई कॅनल आहे. म्हणजे तुम्ही मदुराईला आले तर किंवा हे तामिळनाडूमध्ये आले तर बरेचसे पर्यटन स्थळ तुम्हाला पाहायला मिळतील. आमच्या टूरमध्ये कोडाई कॅनल हे थंड हवेचे ठिकाण नव्हतं. काही मंडळी, आमचे अर्धे मंडळी 14 ते 15 लोक कोडाई कॅनलला पण गेलेले आहेत, है ना सर? सरांची इच्छा होती जाण्याची, पण आम्हाला त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं नाही किंवा आम्ही त्यांचं डिस्कस झालं त्यावेळेस तिथे आम्ही अवेलेबल नसल्यामुळे आम्ही ती संधी चुकवलेली आहे. चुकवली म्हणजे आपल्या ते टूरमध्ये नव्हतंच, ते टूरमध्ये नव्हतं. आम्ही पर्सनली खर्च करून तिथे जाणार होतो. पर्सनली खर्च करून गेलेत बरेचसे लोक. आणि आपला जो पुढचं जे डेस्टिनेशन आहे विष्णू बालाजी टेम्पल आहे. आणखीन बरेचसे काही महत्त्वाचे इथले पॉईंट्स आहेत. पण कोडाई कॅनल इज द बेस्ट हिल स्टेशन. सो आपण निघालेलो आहोत आता पश्चिम द्वारापासून उत्तर द्वाराकडे.
अशाच पद्धतीने आपण प्रदक्षिणा घालत आहोत एक मंदिराला. हे असलेले आजूबाजूचे सेल्समन त्यांच्यापासून सावध राहा. सावध राहा. ते एकदा तुमच्या मागे लागले तर बस. त्यांचं प्रोडक्ट तुम्हाला विकल्याशिवाय ते तुम्हाला सोडणार नाहीत. या ठिकाणी या महिला एवढ्या महाग लागतात म्हणजे कस्टमर ज्यावेळेस त्याला घ्यायचं नसलं तरीसुद्धा. तर मित्रांनो, राजस्थानहूनही या ठिकाणी काही भाविक आलेले आहेत. दादा और पापा आए थे यहाँ पर. पहले यहाँ पर बिजनेस चालू किया था. बिझनेस ओके. अभी यहाँ पर सेटल होके दुकान ले लिए थे. ओके ओके. तर आपण आता उत्तर दरवाजाजवळ आलेलो आहोत. उत्तर दरवाजाचा या ठिकाणून आपण व्ह्यू पाहूया. इकडं थोडंसं फ्रेश वातावरण. मिळेल की जे गोपूर समोरचे जे टावर आहेत दरवाजाच्या वरती जे भव्य असे रचना केलेली आपल्याला पाहायला मिळेल. कळसापेक्षा ही त्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे प्रवेशद्वाराला. तर एकंदरीत आपण 3 दरवाजे पाहिलेले आहेत, 3 गोपूर पाहिलेले आहेत, टावर पाहिलेले आहेत. आता शेवटचं म्हणजे पूर्वेकडील दरवाजा जो आहे तो आपण त्या ठिकाणी निघालेलो आहोत, तो पाहणार आहोत. तुम्ही काय म्हणतो सर? हे LICचं एक ऑफिस पण आहे मित्रांनो. आणखीन एक सांगायचं म्हणजे एक गोष्ट विशेष की आपले सवय सर LIC एजंट आहेत. कोणाला LICची काही पॉलिसी वगैरे काढायची असेल तर नक्की माझ्याशी संपर्क साधा. औरंगाबादलाच राहतात ते आणि तुम्हाला नक्कीच त्यांच्याकडून मदत होईल. कुठल्या पॉलिसी आहेत? सर्वच पॉलिसी आहेत. LICची पॉलिसी आहेत, प्रायव्हेट मेडिक्लेम आहेत, म्युच्युअल फंड आहेत. आपण फायनान्शियल प्लॅनिंग करतो. शॉर्ट टर्म लॉंग टर्म गोल आपण पूर्ण करण्यासाठी फार मदत करतो. थँक्यू. ओके मंडळी, आपण पूर्व दरवाजापाशी आल्यानंतर आपल्याला आतमध्ये महादेवाचं मंदिर पाहायला मिळेल. महादेव म्हटलं की ते समोर आपल्याला नंदी पाहायलाच मिळतो. तर या बाजूला हे जे पुदू मंडपम म्हणून आहे, तर हा मंडप आहे, सभा मंडप म्हणूया एक प्रकारचा. त्याच्या पुढे आपल्याला नंदी हे महादेवाचं वाहन, ह्याची पण भव्य आपल्याला मूर्त पुढे पाहायला मिळते, नंदी पाहायला मिळतोय. त्यांच्यासाठी तिथून पुढे आपल्याला हा पुदू मंडपम पाहायला मिळतो. परंतु तिकडं जाण्यासाठी सध्याच्याला रस्ता नाही आहे, रस्ता खूप दूरवरून आहे. इथून आपण ह्याचा व्ह्यू पाहूया. प्राचीन असं टेम्पल आहे. विशेष म्हणजे ह्या मंदिराला किंवा हे संपूर्ण परिसर बनवण्यासाठी एका ज्या राजाने सुरुवात केली होती, अख्ख्या त्याच्या जवळपास 8 पिढ्या हे मंदिर बनवण्यासाठी संपूर्ण गेलेल्या होत्या असं एक ऐकलेलं आहे आपण. आणि बघा तुम्ही, एका राजाचं पूर्ण आयुष्य जाणं हे एक सर्वात मोठी गोष्ट समजतो आपण, परंतु हे मंदिर निर्माण करण्यासाठी 8 पिढ्या गेल्या एका राजाच्या. म्हणजे ह्या मंदिराचं महात्म्य किंवा ह्या मंदिराचा विस्तार आपल्याला या गोष्टीवरून लक्षात येतो. तर एकंदरीत एक वेळेस अवश्य या मंदिराला भेट द्या. त्या ठिकाणी मीनाक्षी मातेचं दर्शन घ्यायला या.
मीनाक्षी माता म्हणजेच आपण ज्याला पार्वती माता म्हणतो. आणि जे दक्षिण दरवाजा आहे इथून बघा तुम्ही किती भव्य दिसतोय या दिशेने. आणि प्रत्येक दरवाजाची जी नक्षीकाम आहे ती सारखीच दिसते. पहा इथून फोकस करूया आपण. तर मंडळी, एकंदरीत ज्या दरवाजापासून आपण सुरुवात केलेली होती त्या दरवाजापाशी येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता आपण या व्हिडिओचा शेवट करत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, चॅनलवर comments करा. येस शेअर पण करा आणि काही प्रतिक्रिया सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ओके, सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय अँड जय मीनाक्षी माता.